राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी साधला माध्यमांशी संवाद। मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातील 24,426 दुबार मतदार निवडणूक अधिकाऱ्यांनी न वगळल्यास उच्च न्यायालयात दाद मागणार। तीनदा निवडून आलेल्या आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या दबावाखाली निवडणूक कर्मचारी काम करत आहेत। डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांना जनाची नाही तर मनाची लाज वाटली पाहिजे। 149 मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातील मतदार यादी क्रमांक 1 ते 409 मध्ये एकूण मतदार 4,68,252 पैकी 24,426 दुबार मतदार आहेत। ही नावे निवडणूक आयोगाने वगळली नाही तर उच्च न्यायालयात दाद मागणार आहे। तीनदा निवडून आलेल्या आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या दबावाखाली निवडणूक कर्मचारी काम करत आहेत। डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांना जनाची नाही तर मनाची लाज वाटली पाहिजे, असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते ठाणे व पालघर समन्वयक ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना व्यक्त केले। आमचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब, त्याचप्रमाणे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्लभाई पटेल साहेब आणि महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेब, या तिन्ही नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश यांनी नुकतीच महाराष्ट्रवादी व्हॉट्सॲप हेल्पलाईन ही चालू केलेली आहे। पक्षातर्फे व्हॉट्सॲप नंबर आहे 9861717171। मी पुन्हा एकदा रिपीट करतो, व्हॉट्सॲप नंबर आहे 9861717171। या व्हॉट्सॲप मार्फत ज्या ज्या राज्य शासनाच्या योजना आहेत, राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेबांनी महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प 2024-25च्या वेळेला ज्या घोषणा जाहीर केल्या, या संपूर्ण योजनांची माहिती या व्हॉट्सॲप मार्फत आपल्याला मिळू शकते। आपण व्हॉट्सॲप नंबरवरती हाय केल्यानंतर लगेच आपल्याला तुमची भाषा, जिल्हा, मतदारसंघ, लिंग अशा प्रकारची माहिती आपल्याला फीड करायची। नंतर ज्या योजनेची माहिती पाहिजे त्या योजनेची नाव त्याच्यामध्ये टाईप करायचंय। आपल्याला जर फक्त माहिती हवी असेल तर त्याची माहिती येते। जर आपल्याला त्याबद्दल अधिक काही माहिती पाहिजे असेल तर मदत हा पर्याय निवडायचा आणि त्याच्यानुसार त्या पर्यायाची पुष्टी करण्यात येते। तुमची तक्रार ही सेंट्रलाइज्ड कॉल सेंटरला सरळ जाते आणि त्या कॉल सेंटरच्या माध्यमातून, समजा ठाण्यामधनं एखाद्या माझ्या माता भगिनींनी मुख्यमंत्री माझी लाडकी योजना हा फॉर्म भरण्यामध्ये तिला काही अडचण येत असेल, अशा प्रकारचा व्हॉट्सॲप या नंबरवर केला तर ती महिला जर ठाणे शहर जिल्ह्यातली असेल तर जिल्हाध्यक्ष या नात्याने मला सेंट्रलाइज्ड कॉल सेंटरमधनं त्वरित 15 मिनिटांमध्ये मेसेज येतो आणि मग आमचा राष्ट्रवादीचा तिथला स्थानिक कार्यकर्ता किंवा कार्यकर्ती त्या महिलेला जाऊन जर फॉर्म भरायला काही अडचण येत असेल तर ती अडचण आम्ही दूर करतो। अशाच प्रकारे विविध ज्या योजना आहेत त्या योजनांबद्दलची संपूर्ण माहिती त्या व्हॉट्सॲप नंबरमध्ये दिलेली आहे। त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे शहर जिल्ह्याच्या वतीने आमच्या लाडक्या भगिनी, महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी पिंक रिक्षाची घोषणा या बजेटमध्ये केली होती। ठाणे शहरामध्ये एकंदरीत 1000 माझ्या माता भगिनींना पिंक रिक्षाचं परमिट आणि रिक्षा घेण्यासाठी अनुदान हे महाराष्ट्र शासन देणार आहे। ठाण्यातील तमाम माझ्या माता भगिनींना आपल्या मार्फत आवाहन करतो की त्यांना रिक्षाचं ट्रेनिंग आणि ड्रायव्हिंग लायसन्स काढून हवं असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे शहर जिल्ह्याच्या या मध्यवर्ती कार्यालयामध्ये त्यांनी आम्हाला संपर्क साधावा। त्यांना ट्रेनिंग द्यायची जबाबदारी, त्यांना लायसन्स घेऊन द्यायची जबाबदारी, ते शासनाचा निधी रिक्षा घेण्यापर्यंत ही सर्वतोपरी मदत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे शहर जिल्ह्याच्या वतीने करण्यात येईल। माझी आपल्यातर्फे ठाणेकरांना विनंती आहे की हा जो महाराष्ट्रवादी व्हॉट्सॲप
हेल्पलाईन नंबर पक्षाने 9861717171 ही सुरू केलेला आहे. याचा जास्तीत जास्त लाभ ठाणेकरांनी घ्यावा. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे शहर जिल्हा हा ठाण्यातल्या नागरिकांच्या सेवेसाठी सदा तत्पर आणि हजर आहे. मला जी माहिती माध्यमांना द्यायची होती महाराष्ट्रवादी व्हॉट्सॲप हेल्पलाईन बद्दल ती मी दिलेली आहे. आपले काही प्रश्न असतील तर त्यांचं उत्तर द्यायचा मी नक्कीच प्रयत्न करीन. सर, ही जी हेल्पलाईन नंबर हा जो जाहीर केलेला आहे याच्यामध्ये फक्त महिलांच्या ज्या योजना आहेत की संपूर्ण सरकारी योजनांचा समावेश असणार? संपूर्ण सरकारी योजनांचा समावेश आहे, पण प्राथमिकता याच्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, ई रिक्षा, त्याचप्रमाणे तरुण युवकांना जे स्टायपेंड 10,000 रुपये प्रतिमाह देण्याचं शासनाने घोषित केलेलं आहे, ही योजना असेल. त्याचप्रमाणे पिंक रिक्षा झाली. या विविध योजनांची माहिती आहे. त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात सरकारी योजना त्याची माहिती आहे, पण प्रामुख्याने आत्ता कारण खूप घाई, आजचा शेवटचा दिवस आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा. अनेक अर्ज अजूनही बाकी आहेत लोकांचे भरायचे, आणि त्यामुळे काही अडचण आली तर आम्ही या हेल्पलाईनच्या माध्यमातून पक्ष त्या माझ्या माता भगिनीच्या मदतीसाठी आहे. आम्ही मागणी केलेली आहे. मला विश्वास आहे की माननीय राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि त्या खात्याच्या आमच्या मंत्री भगिनी आदितीताई तटकरे आज नक्कीच याबद्दलची घोषणा होईल. फॉर्म भरायचं आपण चालू ठेवायचं आहे. ज्यांनी ऑगस्टमध्ये पण फॉर्म भरले त्यांना जुलै ऑगस्टचे दोन्ही महिन्याचे 1,500 रुपये डायरेक्ट DBTने त्यांच्या खात्यामध्ये 100% येतील. तानाजी सावंतांसोबत जे भाजपचे नेते गणेश ठाकरे यांनी बाबासाहेब पाटील यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप लावलेले आहेत. तर अहमदपूरची जागा जी आहे ती भाजपला नाही मिळाली तर आम्ही अपक्ष लढवणार. त्यामुळे कुठेतरी महायुतीमध्ये राष्ट्रवादी विरोधातला रोष वाढताना पाहायला मिळतो. महायुतीचा षण्मुखानंद हॉलमध्ये प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते आणि प्रवक्त्यांचा एक मेळावा झाला होता लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर. त्यामध्ये महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1,500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे यांनी आज गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब संस्थापित भवानी चौक टेंभी नाका येथील सहकुटुंब सहपरिवार देवीची ललित पंचमी निमित्त पूजा व आरती करून दर्शन घेतले. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. राज्यात महिला व चिमुरड्या मुली सुरक्षित नाहीत. महिषासुरमर्दिनी दृष्ट प्रवृत्तीचा नायनाट करेल अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे यांनी व्यक्त केली.
पुष्पैः वासरैः देववन्दनम्। आमदार रवींद्र फाटक यांच्या संकल्प दांडियाचा चौथा दिवस मोठ्या उत्साहात आणि जल्लोषमय वातावरणात संपन्न। यावेळी मराठी व हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकारांची उपस्थिती तरुणांसाठी उत्स्फूर्त ठरली। तरुणाईंचा तुफान महासागर पावसासंगे नाचत होता। सर्वत्र नवरंग आणि त्यात पावसाची हजेरी, वातावरण एकदम जल्लोषमय झाले होते। सन्मान नवदुर्गाचा, जागर स्त्री शक्तीचा। नवरात्रीच्या चौथ्या दिवशी VR मोर सोल्युशन लिमिटेडच्या प्रिया संदेश यांच्याकडे नवदुर्गेचा सन्मान संकल्प प्रतिष्ठानच्या कलामंचावर प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत यथोचितपणे करण्यात आला। VR मोर सोल्युशनची संकल्पना त्यांच्या आणि श्री विकास गोपाल यांच्यासोबत जन्माला आली, ज्यांना मुख्यतः महाराष्ट्राचे पॅडमॅन म्हणून ओळखले जाते। 10,000पेक्षा जास्त स्त्रिया ज्या दैनंदिन काम करणाऱ्या आहेत त्या या संस्थेशी सुसंघटित आहे। स्त्री ही खऱ्या अर्थाने तिच्या आयुष्यातील लढवय्या म्हणून ओळखली जाते। प्रिया यांनी 2020मध्ये कर्करोगाच्या सर्वात मोठ्या शत्रूशी लढा दिला आहे। सर्व अडथळ्यांना तोंड देऊन त्यांनी इतके मजबूत साम्राज्य बनवले आहे। कोणत्याही परिस्थितीला सामोरे कसे जायचे हे स्त्रीकडून शिकायला हवे। नाव, सामर्थ्य, कीर्ती या गुणांनी प्रत्येक स्त्री मार्गदर्शक आहे। स्वतःच्या जीवनात दुर्गा आहेत अशा या नारी शक्तीला सलाम। सदर कार्यक्रमाला यावेळी फिल्म लाईक आणि सबस्क्राईबचे ॲक्टर जुई भागवत, राजश्री शुभंकर तावडे, डायरेक्टर अभिषेक मेहरुरकर, अक्षया गुरव, सुरभी भावे, अभिनेते संतोष जुवेकर, स्वामी समर्थ इव्हेंटचे दिगंबर नाईक व इतर मान्यवर कलाकार उपस्थित होते। तर यावेळी संकल्प प्रतिष्ठानच्या वतीने आमदार व शिवसेना उपनेते रवींद्र फाटक, नगरसेविका जयश्री फाटक, नगरसेविका नम्रता फाटक, नगरसेवक दीपक वेतकर व इतर मान्यवरांच्या शुभहस्ते आलेल्या प्रमुख पाहुण्यांचे व पारितोषिक विजेत्याचे स्वागत सत्कार करण्यात आले। आपण अनेक मराठी, हिंदी चित्रपटांमध्ये अभिनय करताना पाहिलेला आहे। स्ट्रगलर साला ही त्यांची सिरीजही प्रचंड गाजते आणि येत्या काही दिवसांमध्ये रानटी या एका मराठी चित्रपटामधून ते पुन्हा एकदा नायकाच्या भूमिकेत झळकणार आहे। स्वामी समर्थ इव्हेंटचे अबीर हरकर अमेरिकेत जरी असले तरी त्यांच्या अपरोक्ष आज दिगंबर नाईकही आयोजनाची भूमिका सांभाळतात, ते देखील आज इथे उपस्थित आहेत। आपलं देखील मनपूर्वक स्वागत। चला तर मग आज होऊयात आजच्या चौथ्या दिवसाच्या नवदुर्गा सन्मान पुरस्कार देने महाजनगर टू हियर। सो थाने वालों की ओर से आपका भी हम तहे दिल से स्वागत करते हैं। मैं चाहूंगा महाजनगर से यहाँ पे आए और न सिर्फ आए बल्कि माता की सेवा में भारत का खरतर स्त्री शक्ती प्रिया संदेशकर यांना द्यावा। देविकाजी, नम्रताजी या देखील जाऊन होत आहे। प्रत्येक स्त्री ही रत्नावली असते। माझ्या आईवडिलांनी काही गाठाच्या लावला पण किमतीने आणि 40,000पेक्षा जास्त जोडपी आहेत ज्यांना बाळ होत नाही, ज्यांना फॅमिली इश्यू असतात की हार्मोन इश्यू असतात, खूप मेडिकल इश्यू असतात, अशा लेडीजना, अशा कपलला आम्ही बाळ डिलिव्हर केलेला आहे। जवळजवळ आपली ही संस्था आहे, आपली कंपनी आहे ठाण्यामध्ये असून आज महाराष्ट्रपर्यंत नाही गेले आहे, त्याच्या पुढे गेलेली आहे आपल्या ऑस्ट्रेलिया। 5 years, so nice. Come. मुनव्वर अली, मैं चाहूंगा आप अपने शुभ हाथों ये इनाम दें। एंड त्रिवेशी 17, मैं चाहूंगा
आप अपने शुभ हाथों ये इनाम दें। घेरदार घूमता रूपरू झुमता हैया ने चोरे हाथ गोरी तमे मन डाली धामो हीरा तारा ओरे चौकीला तारा ओरे रंगीला तारा रंग बेर जुए तारी बात रे माई माऊलीची माया अनमोल माया ऊन सावली सुखाची ममतेची छाया तुला आठवतो मनी साठवतो दिसे आसवात ही तुम्हाला ए आई तू भासे ठाई ठाई ए आई तू भासे ठाई ठाई आई क्रेडाई MCHIने आशर ग्रुप व जनसेवा प्रतिष्ठान आयोजित रासरंग 2024ला एकच गर्दी केली. बदलत्या ठाण्यातील नागरिक व तरुण पिढीची स्पंदने लक्षात घेऊन क्रेडाई MCHIने आशर ग्रुप व जनसेवा प्रतिष्ठानाच्या सहकार्याने ठाण्यात यंदाही रासरंग उत्सव आयोजित करण्यात आला आहे. या उत्सवाच्या चौथ्या दिवशी देखील नागरिकांनी अफाट गर्दी करत रासरंग 2024च्या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दाखवला आहे. क्रेडाई MCHIने 2017मध्ये सुरू केलेला हा कार्यक्रम यंदा नवी उंची गाठणार असून ठाण्यातील हरिओम नगर येथील जकात नाक्यावरील भव्य मैदानावर 3 ते 12 ऑक्टोबर दरम्यान दररोज सायंकाळी 7 वाजता मातेच्या आरतीने उत्सवाला सुरुवात होते. नंतर या रासरंग कार्यक्रमात बॉलिवूडमधील ढोल किंग हनीफ असलम आणि उमेश बारोट यांच्या उपस्थितीत प्रसिद्ध गायिका द्रविता चोक्सी, ओबेरॉय, फिरोज लडका, हेली मुजुमदार, रुपाली कश्यप यांच्या सुरामध्ये भाविकांना दांडियांचा आनंद लुटता होतो. या ठिकाणी ज्येष्ठ व तरुण पिढी नेत्रदीपक रोषणाई आणि सुरेल संगीताच्या ठेक्यामध्ये भाविकांनी पारंपरिक वेशभूषा करून दांडिया नृत्याचा आनंद लुटत होते. यावेळी हिंदी सिनेसृष्टीतील कलाकार तसेच क्रेडाई MCHIचे ठाणे अध्यक्ष जितेंद्र मेहता, क्रेडाई MCHIचे ठाणेचे सर्व पदाधिकारी, माजी नगरसेवक विकास रेपाळे व ठाणेकर, मुंबईकर, नागरिक गरबा रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.